नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। फेब्रुवारीचा हप्ता वाटप, त्याचबरोबर पहा फेब्रुवारी हप्ता वाढवून मिळणार आणि केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ गरजेचे आहे शेवटपर्यंत पाहणं। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट वेळेवर पाहण्यास मिळतील तुम्हाला। पहा, आता 2026-27 या वर्षासाठी केंद्रीय बजेट सादर करण्यात आलेलं आहे। केंद्रीय बजेटमध्ये निराधार बांधवांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मोठी घोषणा कोणती आहे? अनुदान वाढलेलं आहे का? तर या ठिकाणी पहा, सर्व निराधार बांधव जे असतील त्या बांधवांना अपेक्षा होती की आपल्याला अनुदान वाढवून मिळेल। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये अनुदान वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं नाही। दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील, या योजनेतील इतर लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांसाठी 2026चं जे बजेट आहे, केंद्रीय बजेट जे आहे, यामध्ये अनुदान वाढीचा निर्णय झालेला नाही। परंतु पहा, एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय म्हणजे 2026च्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांसाठी 2 महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। या योजना तुमच्यासाठी खरंच फायदेशीर ठरणार आहेत। या योजनांची जशी जशी माहिती प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल, तुम्ही कशा पद्धतीने या योजनांचा लाभ घेऊ शकता या संदर्भातली माहिती आली की ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे। योजना माहीत नाहीत म्हणून फक्त तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही, तर कोणतीही योजना असो ती जाणून घेणं गरजेचं असतं आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेची माहिती देखील असणं गरजेचं असतं। तर पहा, या योजना ज्या सुरू करण्यात आलेल्या आहेत, अर्थसंकल्पामध्ये ज्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे, या योजनांची माहिती देखील आपण पुढे पाहणारच आहोत। जशी या ऑफिशियल माहिती प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल तशी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। परंतु आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थसंकल्प 2026। आता केंद्राचा अर्थसंकल्प तर सादर झालेला आहे, आता राज्याचा अर्थसंकल्प देखील काही दिवसांमध्ये सादर होत आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निराधार बांधवांना अनुदान वाढणार का, अनुदान वाढीची जी मागणी आहे ती पूर्ण होणार का? काही दिवसापूर्वी बच्चू कडू यांच्या माध्यमातून अनुदान वाढी संदर्भातली मागणी करण्यात आलेली होती। 6,000 रुपये अनुदान वाढ करण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं, मात्र कुठलाही ऑफिशियल निर्णय राज्य सरकारकडून जाहीर केलेला नाही। अनुदान वाढी संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत, हा फक्त एक शब्द त्यांच्याकडून बोलला गेलेला आहे। आता सकारात्मकता दर्शवायची असेल तर ती अर्थसंकल्पामध्ये दर्शवणं गरजेचं आहे। खरंच तुम्ही इच्छुक आहात, खरंच तुम्ही यासाठी जर तयार असाल तर अर्थसंकल्प जो तुम्ही सादर करणार आहात त्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या निराधार बांधवांना, मग विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना सेम पद्धतीने अनुदान वाढलं पाहिजे, अनुदान वाढीचा निर्णय लागू केला पाहिजे। कारण या अगोदर जेव्हा जेव्हा या योजनेचं अनुदान वाढलेलं आहे तेव्हा प्रत्येक लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं आहे। मात्र 2025मध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांचंच हे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे। दिव्यांगांचं अनुदान वाढलेलं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु दिव्यांग बांधवांसह हे अनुदान सर्वांचं वाढायला पाहिजे होतं, सगळ्या लाभार्थ्यांचं अनुदान वाढायला पाहिजे होतं, मात्र तसं झालेलं नाही। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अनुदान वाढलेलं आहे ते खूप कमी अनुदान आहे महागाईच्या तुलनेमध्ये। तर 6,000 रुपये हप्ता ही मागणी तुम्ही लावून धरली पाहिजे आणि तेव्हाच तुम्हाला हे अनुदान वाढणार आहे, हाही मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। आता केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये तर 2 योजनांची घोषणा झालेली आहे, त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून 300 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निराधार बांधवांना नेमकं काय मिळणार? अनुदान वाढ लागू होणार का? अनुदान वाढीचा निर्णय लागू होणार का नवीन काही योजना राज्यातील निराधार बांधवांसाठी सुरू करणार? हा आता महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही दिवसामध्येच मिळणार आहे।
कारण राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर होत आहे. अर्थसंकल्पासंदर्भात सर्व माहिती आपण पाहणार आहोत. काय तुम्हाला योजनेमध्ये म्हणजे या योजनेमध्ये काही बदल होणार आहे का, अर्थसंकल्पामध्ये जे निर्णय घेतले जातील ते तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत. आता फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भातली त्या अगोदर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की जानेवारीचा हप्ता नेमका कुणाकुणाला आलेला नाही, कारण या महिन्यातही गोंधळ पाहण्यास मिळालेला आहे. तो गोंधळ म्हणजे शासन निर्णय जारी झालेला नाही आणि शासन निर्णय न जारी होता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच साहजिकच सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळाले नसतील अशी एक शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगणं देखील गरजेचं आहे की आम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे की नाही. तर फेब्रुवारीचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला हप्ता वितरण होणं गरजेचं होतं, परंतु मागच्या 2-3 महिन्यापासून ही प्रोसेस खूप लेंदी होत आहे, खूप लांबत चाललेली आहे. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येतो, फेब्रुवारीचा हप्ता आता मार्चमध्ये येतो की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात आणखीन कुठलाही ऑफिशियल निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, ना शासन निर्णय आलेला आहे, ना पोर्टलवर तारीख आलेली आहे. जशी तारीख येईल, जशी माहिती येईल ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.